वर्षाच्या 24 एकादशा असं 29 उपवास वैष्णवाला करायचेच आहे. 15 दिवसा एक एकादशीन कारण करसी व्रतसार काय तुझा जीव जळतो एकादशीन फराळाच्या मिसे धनी घेशी. 24 एकादशी आहे किसनराव, 15 दिवसांनी एक. आणि हे 5 पर्व आहे. राम जन्म, कृष्ण जन्म, वामन जयंती, नरसे जयंती, महाशिवरात्र. 24 आणि 5 असे 29 उपवास वैष्णवाला करायचेच आहे. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया ही संत वाङ्मयाची व्याख्या तुम्हाला पाठ आहे. एक दुसरी व्याख्या आहे 29, 20, 9. 5 पर्वन 24 एकादशा 29 व्रताचं अवलंबन करतो त्याला म्हणतात वैष्णव. कोण? विष्णव व्रत करतो तो वैष्णव. विठ्ठल. त्यापैकी आज एक महापर्व आहे महाशिवरात्र. दोन्ही एक आहे. इथे आम्ही सगळे वारकरी बसलो. जर कोणी प्रश्न विचारला वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू कोण, तर बोट महादेवाकडे दाखवावं लागतं. एका जनार्दनी वैष्णव जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकर आहे. आणि म्हणून जो स्वतःला वारकरी समजतो तुळशीच्या 2 माळा, गोपी चंदन, हरिपाठ पाठ, ज्ञानेश्वरीचं पारायण, एकही सप्ताह चुकवत नाही, आळंदी पंढरीची वारी, खांद्यावर झेंडा, ज्ञानबा तुकाराम, हे सगळे नियम सांभाळतो. पण निंदा शंकराची करतो त्याचं तोंड पाहल्यानंही पाप होत. कोणी वैष्णव जो का निंदी सदाशिव त्याचे पाहू नये वदन, त्याचे पाहू नये वदन, त्याचे पाहुणे वदन. कितीतरी प्रमाण आहे बरं का भगवान बाबा. भजन विष्णूचं करतो आणि निंदा शंकराची करतो त्याला नरकाला जावं लागेल. अदपात झाला तया नरा, एक आहे. आता ही महादेवची पंढरपूरची वारी करतात
आपल्याला दिसत नाही ते जाऊ द्या, पण वारी, आणि वारी म्हटलं की वारकऱ्याला काही सुचत नाही. पडशी पताक जर्मनचं ताट तांब्या प्लास्टिकचा आणि खांद्यावर झेंडा ज्ञानोबा तुकाराम चालला. बायको वैतागून गेली. बऱ्याच वारकऱ्याच्या वैतागलेल्याच असतात. दिवस पेरणीचे बरं का भगवान बाबा, आणि हे चाललं झेंडा घेऊन. सांगून तरी जा ना. काय गाजर गवत पेरू का बाजरी, त्यामुळे तिकडे तुझं वाटोळ होऊ दे. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळ्या पंढरीचा. भगवान शंकर निघाले कृष्ण बुवा. पार्वती आहे नावा दिला. कुठं चालला तुम्ही? वारीला. तुम्हाला बरं वाटतं दरवर्षी उचला झेंडा चालला वारीला, आमची नाही का इच्छा होत. तुला काय वाटलं पार्वती? माझ्या पांडुरंगाची वारी म्हणजे काय, पुण्याच्या सारसबागेतलं फिरणं वाटलं का तुला? 11-12 लाख यात्रा असते. पालाय लावू नका, मी येणार. येणार म्हटल्यावर होच म्हणावं लागलं बरं का एकनाथ नाना. इथं मोठे मोठे हो म्हणतात. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भिकी बिल्ली बन. बाहेर बाजूला बाजूला, साहेब आले साहेब आले साहेब. साहेब घरी आले की म्याव, काही नाही. हे महादेवाचं सांगतो, तुमचं चांगलं असेल होच म्हणावं लागलं बरं का बाराई बाबा, होच म्हणावं लागलं. आता महादेव पार्वती जातात पंढरपूरच्या वारीला. कळालं चिरंजीवाला. कोण चिरंजीव? लंबोदर पीतांबर फणीवर बंधन, सरळ सोंड वक्र तुंड त्रिण. गणपती बाप्पाने आवाज दिला, पप्पा. आता पार्वती, केवढं झालं अवघड वारीचं प्रकरण. एवढ्या मोठ्या पोटाचं पोर आणि एवढ्या वारकऱ्याच्या गर्दीत कसं फिरवायचं? पार्वती माता म्हणली, आता पायी वारीचं कॅन्सल करा, इंडिका काढा. हे समजून घ्या, इंडिका म्हणजे नंदी बैल. बस आता थोडं लक्ष द्या. आम्हालाही महाशिवरात्रीच्या निमित्तानं असं कीर्तन नैमित्तिक असते. तर पुढच्या वर्षीच अभंग तुम्हाला पाठ नसलेला घेतला, त्याचं कारण याला संबंधित आहे. मला माहिती आहे तुम्हाला पाठ नाही. विठ्ठल नंदी बैलावर बसून तिघे जण पंढरपूरला निघाले. हे वर्णन पद्यामध्ये. दस चरण जयाला चौपदी चालता, हे नयन हे अकराजा पंचमुखाच पाहे, खचित चिनवल वाटे अष्टकर्ण जयाला, पशुधरी मनोत्या ते दोन पुच्छ तयाला. कळलं सगळे? गोरे महाराज. दस चरण जयाला चौपदी चालत आहे. वारीला जातात तेव्हा पायांची बेरीज 10 सांगितली. कारण नंदीचे 4 पाय, महादेवाचे 2 पाय, गणपतीचे 2 पाय, पार्वतीचे 2. हिशोब करीत राहा. वारीचं वर्णन. दस चरण जयाला चौपदी चालत आहे, पण चालतंय 4 पायाचं, 3 बसलेले आहे. नयन हे 11, डोळ्यांची बेरीज 11 आहे. नंदीचे 2 डोळे, गळ्यातल्या सापाचे 2 डोळे, पार्वतीचे 2 डोळे, गणपतीचे 2 डोळे आणि महादेवाचे 3 डोळे. नयन हे 11, पंचमुखाच पाहे. तोंड 5च आहे बाराय महाराज, तोंड 5 आहे. नंदीचं 1 तोंड, गणपतीचं 1 तोंड, पार्वतीचं 1 तोंड, सापाचं 1 तोंड, महादेवाचं 1. पंचमुखाच पाहे, खचित चिनवल वाटे अष्टकर्ण जयाला. कानांची बेरीज 8 आहे. नंदीचे 2 कान, पार्वतीचे 2 कान, गणपतीचे 2 कान, सापाला नसतात कान म्हणून 8 वरच भागलं. अष्टकर्ण जयाला, पशुधरी म्हणून त्या ते 2 पुच्छ तयाला. शेपट्या 2 आहे. सापाचं शेपूट, 1 बैलाचं शेपूट. शेपट्या 2, कान 8, तोंड 5, पाय 10, डोळे 11. हे कशात कशात बसत नाही, पण वारीचं वर्णन सांगितलं. आणि तिथपर्यंत आल्यावर दृष्टिक्षपात पंढरपूर आलं आणि पार्वती आईनं तो सोहळा पाहाला. 90 वारकरी 22च्या जवानाला लाजविल असे नाचत होते. लोक उतरले सर्व संयोजक व्यवस्थित सांभाळून
मनोजजी पाटील जरांगे यांना त्यांच्या वाहनापर्यंत न्या, आपली जबाबदारी आहे. लोकदारी नादे लागले समाधी मुडझन्नर नाय लोकारे पंडित ज्ञानी योगी मानुभाव एकचित साधकारी नाचती अंधकल लोळी पवित्र गाणे नामावळी. तिथून बाजूला गेलतो बरं, माझं मी मुद्द्यावर आहे लक्षात. आणि जेव्हा पार्वती आईनं तो सोहळा बघितला, सांगितलं माझी हिंमत नाही, मग थांब तळ्यावर. पार्वतीला तळ्यावर थांबवलं. तिथून भगवान शंकर नंदीवरती विराजमान गणपतीला घेऊन, आणि जेव्हा महाद्वारापर्यंत पोहोचले वारकऱ्यांनी अडवलं. कुठला वारकरी आहे तुम्ही? माणसं मारायला आला का वारीला? अरे बैल घुसवला एवढ्या गर्दीत? महादेव म्हणले नंदी, वारकऱ्यानं उलट्या पताका केल्या तर तुझं माही खरं नाही. मग तू आता हनुमंता पुढे थांब, नाही तर मारुतीच्या देवळापुढे नंदी असण्याचं कारण नाही. पार्वतीला तळ्यावर, हनुमंताच्या पुढे नंदीला. आता गणपतीला कडेवर घेऊन भगवान शंकरजी महाद्वारात आले. डोंगरे महाराज घामाघूम झाले. थकलो गणपती, थकलो रे. मग तू आता डाव्या भागाच्या कोनाड्यात बैस. आपण महाद्वारात गेला की डावीकडे लक्ष द्या, त्या कोनाड्यात अजूनही गणेशाची मूर्ती. हे वारी करता त्याची साक्ष सांगतो मी. तळ्यावर पार्वती, हनुमंतापुढे नंदी, कोनाड्यात गणपती, आणि आतमध्ये गेल्यावर ते लेकरू उठवा थोडी जाऊ दे. आतमध्ये गेल्यानंतर पांडुरंगाने बघितलं कैलासपती आला. महिमा वर्णिता महेशू तेने मस्तकी वंदिला. अजून लिंग प्रतिमा पांडुरंगाच्या डोक्यावर आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. भांडणं अज्ञानी भक्तात आहे, अज्ञानी भक्तात भांडणं आहे, त्यांच्यात नाही. ते दोन्ही एक आहे. आपण पहा बरं का किसनराव, तुझा देव मोठा का आमचा देव मोठा? लेका कशाला भांडतात? ते किती एक आहे याचा तो विचार करा. काकडा पाठ आहे सर्वांना. रंभादिक नाचती उभ्या ते उभ्या जोडोने हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कान. तिथे भगवान शंकर पांडुरंगाच्या भेटीला, आणि यांची चालली भांडणं. तो विठोबा मोठा का आमचा महादेव मोठा? अरे त्यांचं केवढं प्रेम आहे, केवढं. तुम्ही लक्षात घ्या. एकाचे हृदय का लिहिलं? एक मिनिट घेतो. भगवान शंकरजी गोरे पान आहे, विष्णू निळा आहे. तो निळा का झाला आणि हा पांढरा का झाला? भगवान शंकराने जहर प्राशन केलं, परिणाम विष्णूवर झाला, तो निळा झाला. विष्णू भगवंताने अमृत प्राशन केलं, त्याचा परिणाम महादेवावर झाला आणि हा पांढरा झाला. नारायणे सेविले अमृत, झाला श्वेत महादेव, आणि शंभूने गेले हळाहळा, तेने विष्णू झाला निळा. शंकरजी जहर पितो तर निळा विष्णू होतो, विष्णू अमृत पितो तो पांढरा महादेव होतो. म्हणून लिहावं लागलं एकाचे हृदय. म्हणून भांडणं करू नका, उलट दोघाचं भजन. भजन करा रे हरे हरा, भजन करा रे हरे हरा, भजन करा रे हरे हरा.
भजन करा रे हरिहरा नारायण शिवशंकरा माझे बोलणे अवधारा भेदन करा दोघाचा पाय पाते तिचा दृष्टांत तुम्हाला सांगेल सत्य वृत्तांत नारायण शविले अमृत झाला श्वेत महादेव घरी जाऊन अभंग पाहून घेणे दोन्ही एक हरिहरा भेद नाही नका करू वाद एकंदर शास्त्राने 5 दैवत सांगितली विष्णू शंकर गणपती सूर्य आणि शक्ती ही 5ही दैवत शास्त्र मान्य आहे विष्णू शंकर सूर्य गणपती शक्ती हा भेद नाही परमार्थ करण्यासाठीच्या व्यवस्था आहे मराठी नीट लक्षात घ्या आणि आम्ही व्यवस्थेला भेद समजतो तिथून भांडणाला सुरुवात आहे व्यवस्था समजा अरे भांडण मिटलंच नाही तर शाळेत शिकवताना गुरुजी खुर्चीवर पाहिजे आणि विद्यार्थी बाकड्यावर मग आता खरं सांगा विद्यार्थ्यांचं बाकड्यावरचं बसणं आणि गुरुजीचं खुर्चीवरचं बसणं भेद आहे का व्यवस्था पण गरम डोक्याचा पालक थोडीशी लावून जातो वर्गात आता तो गावचा गुरुजी बाहेर गावचे काय गुरुजी उभेच झाले गुरुजी काय असा का भेदभाव करता हे जनावर आहे का बाकड्यावरचे तू एक माणूस आहे अरे सर्वांना द्या खुर्च्या नाही तर सगळे बसा बाकड्यावर असा भेदभाव का केला गुरुजी लेका गरम डोक्याच्या बापा गुरुजीनं केलेला भेदभाव नाही राजा शिकवण्यासाठीची व्यवस्था आहे आणि आम्ही व्यवस्थेला भेद समजतो तिथून भांडणाला सुरुवात आहे व्यवस्था समजा अरे गोदावरीच्या काठाला अनेक घाट असलेच पाहिजे ह्या व्यवस्था आहे एकच घाट असेल तर कुंभमेळा चिरडून मरेल ना मग सरकारला व्यवस्था करावी लागली का नाही अनेक घाट वाटेल त्या घाटावर तुम्ही आंघोळ्या करा पण आंघोळ करताना आंघोळ गोदावरीकडे होते इकडे पहा तुझा घाट मोठा का माझा घाट मोठा घाटाहून काठ्या काढू नका घाट व्यवस्था आहे तसं पंथ घाट आहे धर्म गंगा आहे असलेच पाहिजे नाहीतर पहा जर ठरवलं एकनाथ नाना या वर्षी आपण सगळे महाराष्ट्रातले वारकरी माऊलीच्या सोबत पंढरपूरला जायचं असं जर ठरलं काय होईल आळंदी ते पंढरपूर ज्ञानबा तुकाराम पाऊल टाकायला जागा राहणार नाही मग व्यवस्था काही वारकरी देहून निघाले पाहिजे तुकाराम महाराज सोबत काही वारकरी आळंदीहून निघले पाहिजे माऊलीच्या सोबत काही वारकरी सेगावून निघले पाहिजे गजानन बाबा सोबत काही वारकरी मुक्ताई नगरहून निघले पाहिजे मुक्ताई सोबत काही वारकरी त्र्यंबकेश्वरून निघले पाहिजे निवृत्तीनाथासोबत वेगवेगळ्या पंथानं गेलेच पाहिजे याचं नाव व्यवस्था विठ्ठल तसं हे परमार्थ करण्यासाठीची व्यवस्था आहे कोणी शंकराची भक्ती करा कोणी विष्णूची कोणी गणपतीची करा कोणी सूर्याची वाटेल त्या दैवताची उपासना करायला उपासकाला स्वातंत्र्य आहे ते भेदभाव नाही समानतेच्या बाबतीत आमचं दुमत नाही पण व्यवस्था शब्द व्यवस्थाच लावावा लागेल तुम्हाला कोण नाही म्हणतात ते सोनार दिवसभर सोन्याच्या दुकानात असतो बरं का डोंगरेजी तुमचा संबंध आहे त्याशी त्याला दागिने दिसत नाही पाव द्या सोनं अरे पाव द्या सोनं दिवसभर पाव द्या सोनं त्याला फक्त सोनं दिसत त्याची दृष्टी आहे ती शेतकऱ्याची दृष्टी काय बाजरी पेरल्यापासून त्याला फक्त बाजरी दिसते काय पेरलं बाजरी उगून आली बाजरी रान हिरवं झालं बाजरी गुडगाभर झाली बाजरी पोटऱ्यात आली बाजरी कंसात आली बाजरी भरली बाजरी कापली बाजरी मळली बाजरी दळली बाजरी खाल्ली तरी बाजरी पेरल्यापासून जेवण करेपर्यंत कास्तकाराची दृष्टी बाजरी आणि तिथं सुशिक्षित बेकार आलं मुंबईचं मौजपुरीला पाटील हे काय आहे गुडगा बाजरी होती बाजरी आहे साहेब अशी असते का बाजरी मूर्ख समजतं का मुंबईच्या लोकांना आम्ही बाजरीच्या भाकरी खात नाही का अशीच असते साहेब का तुला फक्त खाताना दिसते आम्हाला पेरल्यापासून दिसते हा फरक हे नसेल पटत ते काळ्या पिवळ्या जीपवाले असतात सीट 70,000ची गाडी असते त्याची उताराला उभी करतं घराजवळ उटी लावून सकाळी अख्ख्या गल्लीतले लेकर गोळा करून चॉकलेट वाटायचे आणि एकदा गाडी ढकलायची रामनगर मौजपुरी दिवसभर तुम्ही तुमच्या घरचा कोट्याधीश आहे कडक कपडे घालून रस्त्यात उभा आहे ते तुमच्याकडे पाहत सुद्धा नाही तुमच्या जवळ गाडी उभी करतं
आणि मागच्या हेल्परला म्हणतं, एवढं घे लटकून 20 रुपयाचं. रामनगर 20 रुपये तुमची किंमत, त्याची गाडी 70,000ची, पण तुम्हाला तो 20 रुपयाच्या वर किंमत देत नाही का? तुम्ही तुमच्या घरचा सेट असला तरी त्याला सीट दिसतं, ही मराठी, त्याला सेट नाही दिसत, फक्त सीट. तसं शेतकऱ्याला बाजरी, सोनाराला सोनं, दागिने नाही. अरे 10 तोळ्याचं लॉकेट आहे आणि 10 तोळ्याचं पैजण आहे, याची किंमत 6.5 लाख आहे, याची किंमत 6.5 लाख आहे. इथे समान आहे, या बाबतीत आमचं दुमत नाही. पण घरी आणल्यावर पैजण पायातच आणि लॉकेट गळ्यातच का? हा भेद नाही भाऊ, याचं नाव व्यवस्था आहे. विठ्ठल परमार्थ करण्यासाठीच्या ह्या व्यवस्था आहे. कोणी विष्णूची भक्ती करा, कोणी शंकराची करा, कोणी गणपतीची करा, कोणी सूर्याची करा, कोणी शक्तीची करा. स्वातंत्र्य आहे तुम्हाला. आणि पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी जन्म मानवाचा आहे. पुढचे सर्व, कारण कोणालाही वाटतं साधन सोपं पाहिजे आणि फळ मात्र मोठं पाहिजे, आहे की नाही? कास्तकाराला विचारा, ते म्हणतं म्हैस असावी, मार्कीन असावी, बिना शिंगाची असावी, काही न खाणारी असावी, भरपूर दूध देणारी. पेशंटला विचारा, औषध पाहिजे, घरपोच पाहिजे, फुकट भेटलं पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे ना आजार कायमचा संपला पाहिजे. पारमार्थिकाला विचारा, साधन सोपं पाहिजे आणि फळ मोठं पाहिजे. प्रत्येकाची इच्छा आहे. मग जन्म आणि मरण ही एरझार संपवण्यासाठी सोपं साधन भक्ती आहे. भक्तिपंत भाऊ सोपा आणि पुण्य नागवे या पापा, फायदा येणे जाणे खेपा, येणे सर्व जन्म संपवण्यासाठी जन्म मानवाचा आहे आणि ते जन्म संपवण्याचं सोपं साधन भक्ती आहे. भक्तिपंत भाऊ सोपा पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडित, इथून तर ठीक आहे. पण दैवत 5 आहे आणि भक्ती कोण्या देवाची करावी? त्याला वाटलं आता कशाला वेळ घालवावी, 11 वाजून गेले. आपण प्रत्येक देवाच्या भक्ताकडे जावं, म्हणजे महत्व ते भक्त त्या देवाचं सांगतील. मग जायचं कुठं? म्हणला पहिला गणपती. गणपतीच्या भक्ताकडे आला. का हो, मला भक्ती करायची आहे पण दैवत 5 आहे, नेमकी कोण्या देवाची भक्ती करावी? गणपतीचे भक्त म्हणाले, अरे आमच्या देव बापाकडे कोणतं खाताय? सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची. सुख प्राप्त करून देणं आणि दुःख हरण करणं, या खात्यावर आमचे गणपतराव आहे. मग तूच ठरव भक्ती कोणाची करावी. म्हणलं बरं वाटलं, पण अजून 4 दुकानं तपासून घेतो. 4 दुकान. म्हणून तो सूर्याच्या भक्ताकडे आला. सूर्याचे भक्त म्हणाले, आमचा सूर्य नसता तर तू जगला नसता. सूर्याच्या उष्णतेनं पाण्याची वाफ होते आणि ते मेघात रूपांतरित होते आणि त्याच्यानंतर पाऊस पडतो आणि त्या पावसावर अन्न निर्माण होतं आणि त्या अन्नावर तू जगतो. पर्जन्यात अन्न संभवा, है ना? मग तूच ठरव. म्हणलं हे तर पहिल्यापेक्षा भारी. आता 3च राहिले. म्हणलं शक्तीच्या भक्ताकडे आला. शक्तीचे भक्त म्हणाले, आमच्या देवीची उपासना फार सोपी आहे पण फळ मात्र मोठं आहे. शुक्रवारी फुटाणे खाल्ले तरी चालते. वतनपूर्वी संतोषी मा काय गाणे म्हणायचे लहान लेकर. यहाँ वहां जहां तहा मत पूछो कहा कहा, ऐ संतोषी मा अपनी संतोषी मा. कामापुरतं संतोषी माय, आंबट खायचं नाही, बाकी फुटाणे खाल्ल्याचा सोपी उपासना आहे आमच्या.
म्हणलं आता आता विष्णुदेवाच्या भक्ताकडे जातो. मग वैष्णवाकडे आला. वैष्णव म्हणाले, अरे कशाला बाकीचे दुकानं फिरतो, आमचा देव लक्ष्मीचा पती आहे. सगळे जग लक्ष्मीच्या माग लागलं आणि लक्ष्मी त्याच्या माग लागली, तूच ठरव. म्हणलं ठीक आहे वो, पण आता एकच दुकान आहे शेवटचं. इकडे आले. आता पाठीमागचं दुकान आपलं महादेवाच्या भक्ताकडे. महादेवाचे भक्त म्हणाले, कुठून आला तुम्ही? म्हणले विष्णूच्या भक्ताकडून आलो. काय म्हणले ते? ते म्हणले आमचा देव लक्ष्मीचा पती आहे. हो, लक्ष्मीचा पती आहे म्हणा, पण भक्ताला काय फायदा आहे? भक्ताची अवस्था माहित आहे का? जाऊ पुढती भिके कुत्री. आम्ही सदैव पती आहे नाना, पण भक्ताची काय अवस्था आहे? आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाकेन जाऊ पुढते भिके कुत्री घर राखीती. ते त्यांचे शब्द किसनराव त्यांचे. दद्वयम नास्ति दंतानाम भद्वयम भूरी भोजनम उद्वयम वृत्तिरस्माकम फद्वयम गृह कर्मणी. ते म्हणतात 2 द आमच्या दाताला लागत नाही. खाता काय? 2 ब खातो. हे समजून घ्या. दद्वयम नास्ति दंतानाम, 2 द लागत नाही दाताला. दही आणि दूध याला म्हणतात 2 द. खाता काय? 2 भ खातो, भाजीन भाकरी. भद्वयम भूरी भोजनम. तुमचा व्यवसाय काय? उद्वयम वृत्तिरस्माकम, 2 ऊ आमचा व्यवसाय. ऊ म्हणजे उष्णन उदार. हे नीट समजून घ्या. उष्णन उदार आमचा व्यवसाय. भाजीन भाकरी आमचं खाणं. 2 दाताला लागत नाही. घरातलं वैभव काय? फद्वयम ग्रह कर्मणी, 2 फ, फुटके भांडे आणि फाटके कपडे. आम्ही सदैव सुडकेन जवळ येतात चोर. आले का? तो लक्ष्मीचा पती आहे विष्णू, पण भक्ताचे काय हाल आहे? आमचा महादेव स्वतः श्रीमंत आहे, पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. मग कुठे राहतो? स्मशानासी वस्ती रुद्र. कैलास सर्वई संपत्ती. राहतो कुठे? स्मशानासी वस्ती रुद्र करी. तुम्ही 10 कोटीचं मंदिर बांधा नाना, तरी मूर्ती नाही बसवता येत. लिंग प्रतिमा, मूर्ती स्मशानात आहे. त्यागुणी कैलास सर्वई संपत्ती, स्मशानासी वस्ती रुद्र करी. स्वतः आमचा भगवान शंकर श्रीमंत आहे, पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. स्वतः मशानात राहतो आणि भक्ताला महालात ठेवतो. हे आमच्या महादेवरावचं वैशिष्ट्य. बरं काय? 5वं दुकान चालू आहे. अरे बाणासूर शंकराचा भक्त, गडगंज श्रीमंत. आपण कथा ऐकताय. रावण 14 माणसं होती रोजची पूजेची तयारी करून द्यायला. महादेवाचा भक्त आहे रावण. रोजच्या पूजेच्या तयारीला 14 माणसं आहे. आणि रावण पहाटे 3:30 पूजा सुरू करायचा, ते 6:30 पर्यंत, 9:30 पर्यंत 6 घंटे 1000 कमळे वाहण्याचा नियम होता 12 बाबा रावणाचा. एक दिवस 1 कमळ कमी पडलं, 999 वाहले. 1 कमी पडलं, उठला नाही. तलवार घेतली आणि 1 मुंडक कापून पिंडीवर वाहलं. शेष को काटकर अपने के आजब होम रावण ने, दिया सब राज दुनिया का दिलावर हो तो ऐसा हो. 1
मुंडक तोडून वाहतो. आम्ही एका अभंगात 4 प्रश्न विचारतो. आंघोळ झाली का चाललं बाथरूम मध्ये अभंग म्हणा. सुंदर ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवून या. ठेवला का? तुळशी हरगळ्या काश पितांबर आवड निरंतर ह्याची ध्यान पुन्हा ध्यानात येतं. झाला का? मकर कुंडले तैपती सवणी कंठी कौस्तुभणी विराजित आणला का? आणि पुढे आणल्यावर तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख एका कपात उरकतो काकडान हरिपाडा रे एक मुंडक कापून पिंडीवर वाहतो. ही भक्ती महादेवाचा 1 नंबरचा भक्त. धन्य भाग्य रावणाचे धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. आमचा महादेव श्रीमंत आहे पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. भक्ताला दरबारात ठेवतो. रावणाची संपत्ती 5 लाख घर दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काश्याची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घर सोन्याची. आणि मग तूच विचार कर लेका, आमचा शंकरजी स्मशानात राहतो आणि भक्ताला वैभवात ठेवतो. तो म्हणला आता जवळजवळ 11:15 झाले. पटलं वो पटलं. या देवाची भक्ती करावी वाटते. पण का हो एवढा उदार आहे तुमचा महादेव, तर भक्ती कठीण असेल? नाही मग अरे हेच तर नवल आहे. ऐका वैशिष्ट्य आमच्या महादेवरावचं. ऐका आमच्या संस्थेची पद्धत आहे काय, दुसऱ्या चरणात सांगतात, तिसऱ्यात काही सांगायची गरज आहे का? ओळखलं पाहिजे त्यांनी. आम्ही कसंही येऊ, कोणत्याही चरणात येऊ, स्वातंत्र्य आहे वक्त्याला. हिशोब एक आला पाहिजे. 2 न 2 4, 2.25 न 2.25 4, 1.5 न 2.5 4, 1.25 न 3.25 4. फक्त 4 येणं महत्वाचं आहे. आम्ही कुठेही जाऊ, कुठेही म्हणजे अभंगातल्या दुसऱ्या चरणात आलो. विठ्ठला
अरे हेच तर नवल आहे. ऐका नवलयाची ठेव, ज्या महादेवाची भक्ती कर म्हणतोय ना तुला, हे वैशिष्ट्य आहे. नेने काही भक्तिभाव. अरे भक्ती करणाऱ्याचा हेतू सुद्धा लक्षात घेत नाही. इथे जो भाव शब्द आहे ना, इथे उद्देश किंवा हेतू असा अर्थ लावायचा. भाव म्हणजे बाजार भाव नाही. नेने काही भक्तिभाव म्हणजे भक्ती करणाऱ्याचा उद्देश सुद्धा लक्षात घेत नाही. हे त्याचं नवल आहे. तो भस्मासूर म्हणला, मालक आता थोडी अडचण आहे. काय? वेळेची अडचण आहे. वेळ कमीच आहे आता. करू बरोबर. काय अडचण आहे? अहो तुम्हाला ताजं भस्म आवडतं आणि 2 वर्ष कोरोना होता ना, भस्मच भस्म मिळायचं. कोणी गावाला नजर चुकीनं गेलो तरी 2-4 प्रेत पेटतच असायचे. त्यामुळे ताजं भस्म. पण सरकारनं ते लस दिली, कोरोना थांबला. आता कोण्याच स्मशानभूमीत भस्म मिळत नाही आणि तुम्हाला ताजं भस्म पाहिजे. काय पाहिजे काय तुला? काही नाही. तुमच्या पूजेसाठीच तळमळ आहे माझी. मी घरून निघलो म्हणजे ज्याच्या डोक्यावर हात ठेवील ते भस्म झालं पाहिजे. ताजं भस्म तुम्हाला. तथास्तु महादेवराव. याला नेणे काही भक्तिभाव. याचा उद्देश लक्षात घेतला नाही आणि झाले महादेवराव प्रसन्न. आणि ते घरून निघायचं, सापडला रस्त्यात, त्याच्या डोक्यावर हात, भस्म ताज घेऊन यायचं. खूप झाले महादेवराव, ताज भस्म खूप झाले. शेवटी असं करता करता भस्मासुराच्या लक्षात आलं, म्हणलं माझ्या हातात ही पॉवर आहे. ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो ते भस्म होतं. मग याच्याच डोक्यावर ठेवला तर पार्वती आपली. याला म्हणतात भस्मासूर. हा ना, पुढचं पाठ आहे तुम्हाला. लागलं महादेवरावच्या मागण. महादेवराव पुढे. आता भगवान विष्णूला वाटलं मरते आपला महादेव. मग मोहिनीचं रूप धारण करून नाचकाम सुरू केलं. हे त्या रूपावर भाळलं. तुमच्यासोबत माझी लग्न करण्याची इच्छा आहे. हा म्हणला ठीक आहे, पण एक अट आहे, मी जशी जशी नाचती तसं तसं तुम्ही नाचा. ठीक आहे. मग नाचायला सुरुवात. भस्मासूर नाचू लागला, तेही नाचू लागले. मोहिनी हाय नाचू लागला. नाचता नाचता तिनं कमरेवर हात ठेवले, यानंही ठेवले. असे हात केले, यानंही केले. खांद्यावर ठेवले, यानंही खांद्यावर. तिनं दोन्ही हात डोक्यावर, यानंही ठेवले. जाग्यावर भस्म झाला. माझा दृष्टांत संपला. पण याचा काय हेतू आहे याचा विचार न करता प्रसन्न होतो. ऐका नवल याची ठेव, नेने काही भक्तिभाव. आणि तुला जर यादीच पाहायची असेल, मग पहिलं चरण. कैसे कैसे उद्धरिले अनायासे. अनायासे उद्धार.
ते ब्रह्मसभेमध्ये बर का किसनराव, त्यांचं मनोरंजन करायला एक अप्सरा होती, तिचं नाव होतं सुवर्चषा. सुवर्चषा. एक दिवस नाचता नाचता ताल चुकली डोंगरे महाराज. ताल चुकली. ताल का चुकली म्हणून तिला बाजूला घेतलं आणि तिची परीक्षा केल्यावर लक्षात आलं की हे 90 घेऊन आले. वरही आहे ते बिमारी रे. आणि मग शाप दिला ब्रह्मदेवानं. ब्रह्मशापे जाना घारी. सुवर्चषा नामे स्वर्गीची देवांगणा ब्रह्मशापे जाना घारी झाली. घाबरली. उशाप द्या. तोपर्यंत फिरत राहशील जेव्हा कैकईच्या हातावरचा प्रसाद उचलशील, माय अंजनीच्या हातावर नेऊन टाकशील, मग अंजनीच्या पोटी मारुती रायाच्या रूपात साक्षात शंकरजी जन्म घेतील, तेव्हा तुझा उद्धार होईल. तोपर्यंत फिरत होती. मग ती कैकई रुसली. अख्खं रामायण पाठ आहे तुम्हाला. आणि तिच्या हातावरचा प्रसाद पिंड घारीने झडपला. अंजनीने तो शेविला. मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. एका घारीचा उद्धार. फडतकारी उद्धरोनी नेली घारी. ऐका नवलयाची ठेव. एवढंच नाही, जमतंय आता बरोबर करू आपण. पुन्हा 2 ते 5 आमच्याकडेच आहे, त्याची ना काळजी करू. रे बाबा, अजून 35 मिनिट आहे आपल्या. अंगाच्या बलात्कारी उद्धरून नेली घारी. एक चोरट बरं का कृष्णा, चोरट होतं पण त्याची उंची 4 फुटाची. बिलिंदर होतं ते. चोरट दिवसभर फिरलं, चोरी सापडली नाही. जंगलात गेलं. म्हणलं आता काय करावं, तर जंगलात जुनं मंदिर होतं महादेवाचं. जुनं मंदिर. आणि ते गेलं. ते काही दर्शनाला नाही गेलं. काही चोरीचं मिळतंय का. चोरीच. कारण ज्याची त्याची दृष्टी असते. हाडाचा व्यापारी हिमालयाची यात्रा करायला गेला. हाडाचा व्यापारी. तिथं गेल्यावर त्यानं तो बर्फ पाहला. शेजाऱ्याला म्हणला, या कुल्फी का कारखाना बहुत अच्छा चलेगा. कोण. यात्रेला गेलं, बर्फ पाहून म्हणतं कुल्फी का कारखाना. ते त्याची त्याची दृष्टी. हे चोरट. चोरट गेलं महादेवाच्या देवळात, दर्शनाला नाही गेलं. काही चोरीचं मिळतंय का इकडे तिकडे पाहू लागलं. वर 10 किलो वजनाची पितळी घंटा. बापरे, उदास झालो तुम्ही. आता हे जालन्याला नेऊन विकतो, 2 महिने टेन्शन नाही म्हणला. पण ते 4च फुटाचं होतं ना. हातच पुरे ना बुटक. म्हणला इथं पुजारी नाही, रखवालदार नाही, आपण जाऊ.
टाचा उंच केला तरी कृष्णा हात पुरेना. त्यानं इकडे तिकडे पाहिलं, कोण नाही. पिंडीवर उभं झालं, पिंडीवर घंटा काढण्यासाठी. पिंडीवर उभं राहून घंटा काढू लागलं, पण महादेवाच्या आनंदाला पारावार नाही. म्हणला जन्म गेला. भक्त खूप बघितले, काय चालता चालता सिगरेट ओढता ओढता PSI ला ठोकतात, तसा शालूट ठोकून जातात. काही दारात डोकं टेकवतात, काही आत येऊन दंडवत घालतात, कोणी बेलाचं पान तांब्यातलं पाणी लिंगावर टाकतं. फारच प्रेम उचंबवून आलं तर डोकं टेकवतं. याच्या पलीकडे मी जीवनात भक्त बघितला नाही. हा एकच भक्त आहे म्हणला, मला अख्खाच्या अख्खा अर्पण झाला. पाव त्याच्या पूजने धाये देव, हे देवे केले कैसे कैसे. हे काही दर्शनाला गेलत का? घंटा काढायला उभं राहिलं, उद्धरिले अनायासे. ऐका नवलयाचे ठेव, नेने काही भक्ती भाव. हे कळलं तुम्हाला? आम्हाला सवय आहे वेळेची. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हात वर करा सगळे. दम काढा, दम काढा. थोडं बाराय मारा, थोडं शांतता. आपण हे शूटिंग वाले पत्रकार हे एवढं घे भाऊ. अरे आता जालना जिल्ह्यात 1 नंबरवर आहे आपला कार्यक्रम, है ना? अख्ख्या जिल्ह्यात एवढे घे भाऊ. पाक एवढे भक्त आले, त्या तिकडे आले, ते तिकडे गेटच्या बाहेर, तिकडच्या मावल्या ह्या इकडे बसल्या. जेवढे जेवढे हात आहे तेवढे घे. वाटत असेल तर पुढे जा तुला. त्या गेट पर्यंत गेला तरी चालेल, पण कोणाचा मूड घालवू नको आज, है का नाही? अरे हा पर्व काळ येतो का? पुढच्या वर्षी महाशिवरात्र येणार आहे, पण शताब्दी महोत्सवातली येईल का? आपण मेलो तरी पुन्हा ही संधी आहे का? शाबास शाबास. पहिले उपकार आपल्यावर कोरोनाचे आहे. जर आपला नंबर कोरोनात लागला असता तर आजचा सोहळा बघितला असता का? म्हणून हे उपकार आहे. हात वर करा, खाली नका घेऊ. मजा आहे. 5-6 दिवस झाले क्लास चालू आहे आमचा. ते ऐकतात बिचारे. एका तालात विठोबर एक थांबा, माझ्याकडे पहा. एक चिल्लर नाही पहा. एक हात वर. थांबा थांबा, थोडं थांबा, थोडं बसा 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 बसा. एक थांबा. हा, एक माझ्याकडे पहा. एक हात वर, एक हात वर. बोल नका कोणी. एक थांबा, ताल चुकतोय. एक हा, एक हा, एक.
सांगा. हरिभक्तपरायण तुकाराम महाराज खांडेबराड आणि हरिभक्तपरायण केदार महाराज. असू द्या असू द्या. हॅलो हॅलो रे नो रे देवे केले कैसे कैसे देवे केले कैसे कैसे देवे केले ऐसे कैसे देवे केले ऐसे कैसे उद्धरिले अनायासे, ज्या संबंधाने आजचा कार्यक्रम आहे. कृष्णराव
बरोबर करू आपण, तुम्ही टेन्शन घेऊ नका, बरोबर होईल. बरं आहे बाबा, बरोबर. पौराणिक इतिहास सर्वांना माहिती आहे. इंद्र दरबारात भूतसेन नावाचा एक नौकर आहे. त्याच्या हातून अपराध घडला. इंद्रानं शाप दिला, भिल्ल जमातीत जन्माला येशील. तो भूतसेन भिल्ल जमातीत जन्माला आला. चंड भिल्ल नाव घेतले ठेवून, नाव घेतले ठेवून, कृष्ण भाव मनी वाढविला, इथपर्यंत ठीक आहे. चंड भिल्ल लक्षात आला तुमचा. तो भूतसेन नावाचा नौकर भिल्ल झाला. कासेची वाघुरा, हाती सुळदंड, सामुग्री उदंड, मिळविली फिरतसे नाना पर्वत शिखरे, मारितसे फार जीवजंतू. कांचीपूर नगराचा राजा, त्याचं नाव सोमदत्ती. सोमदत्ती. आणि त्या सोमदत्ती राजाला 500 राण्या होत्या. 500. त्याच्यातल्या 2 पतिव्रता होत्या आणि 498 राण्या जार कर्म करणाऱ्या होत्या. तो असा नियम आहे, राष्ट्रकरी पाप राजाने भोगावे, राजे याचे सर्व पुरोहिता, शिष्य केले पाप भोगावे गुरुने, स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. राष्ट्रानं पाप केलं तर राजाला भोगावं लागतं, राजानं केलं तर पुरोहिताला भोगावं लागतं, शिष्यानं पाप केलं तर गुरुला भोगावं लागतं, आणि पत्नीनं पाप केलं तर पतीला भोगावं लागतं. म्हणून 498 जार कर्म करणाऱ्या ज्या होत्या त्यांचं पाप भोगण्यासाठी मरून हा जन्म हरणाचा पाप, मरून हा जन्म हरणाचा पावन, दुरंगिनी झाल्या पतिव्रता. बस हा पौराणिक संदर्भ लक्षात आला. तो प्रकरण घडलं हे आजच्या दिवशी महाशिवरात्र. लक्षात आलं ना. भूतसेन नावाचा नोकर चंडभिल्ल झाला आणि कांचीपूर नगराचा राजा सोमदत्ती हरिण झाला आणि त्याच्या 2 पतिव्रता राण्या होत्या नाना, त्या 2 हरणी झाल्या. त्याच्यातली थोरली गरोदर, धाकटीला 2 पिलं. एवढं लक्षात ठेवा. दिवसभर भिल्ल फिरला, त्याला शिकार मिळाली नाही आणि शिकार न मिळाल्यानं उपवाशी आहे. पोटात अन्नाचा कण नाही. काय करावं. एका तळ्याच्या शेजारी आला. तळ्याला पाणी होतं. 3रा प्रहर व्हायला आला. दिवसभराचा उपवासी आहे. याला वाटलं इथं पाणी प्यायला हरण येतील, आपल्याला सापडतील म्हणून ती वाघूर लावली आणि एक दाट पाल्याचा विशाल वृक्ष होता, त्या झाडावर तो जाऊन बसला. ते वाघूर आणि त्याच्यात अडकलेले पशु दिसावे म्हणून तो झाडाचा पाला तोडू लागला. योग आहे. शिकार न मिळाल्यानं, याला म्हणतात उद्धरिले अनायासे, याच्यावर चालला. शिकार न मिळाल्यानं उपवासी राहिलं, त्या दिवशी महाशिवरात्र आहे. ज्या झाडाचा पाला तोडून टाकते ते झाड बेलाच आहे आणि तो पाला जिथं पडतोय तिथं पूर्वीच शिवलिंग आहे, भूमिगत झालच्या जमिनीचा थर आलेला मातीचा. ते हरण सापडा दिसावे म्हणून पाला तोडत होत. 1-2 पानं नाही, शब्द आहे, नामदेव राहिले येतात.
लक्षवरी बिलवदळ माथावा हे लाखाच्या वर तोडली पानं. आनंद न समाय महादेवा. महादेवाने विचार केला, आज महाशिवरात्रीचे उपवास बऱ्याच लोकांनी केले, पण दाबून खिचड्या खाऊन आले. एकच भक्त आहे माझा दिवसभराचा उपवासी, आणि ते शिकार न मिळाल्यानं उपवासी. आणि हरण दिसावे म्हणून पाला तोडतं ते झाड बेलाचं, आणि जिथं पडतंय ते पूर्वीचं शिवलिंग. परिणाम माथा पडता पाला, माथा पडता पाला, सापतेने संतोषला, पडता पाला, सांबतेने संतोषला. भोळा महादेव तेने संतोषला. म्हणे करी मला कोण पूजा. यमदूताला बोलवलं, जा रे. अरे ते दिवसभराचं उपवासी, लाखाच्या वर पानं वाहली बेलाची, त्याची काय इच्छा आहे पूर्ण कर. यमदूताला वेळ कमी असल्याने नाना लगेच आला. इथं घाबरलं, कोण तुम्ही? यक्ष राक्षस सूर नर किन्नर गंधर्व, त्यापैकी कोण नाही मी. मग यमदूत आहो. यमदूत लागला का आमचा नंबर? नाही नाही. अरे लका तू बेलाची पानं वाहली लाखाच्या वर, जिथं पडते तिथं पिंड आहे, आणि उपवास घडलाय तुला. महादेवराव प्रसन्न झाले, तुला काय पाहिजे ते मागा, यासाठी आलो मी. असं मग एकच इच्छा आहे, मृग पक्षियाचे कळावे बोलणे, मृग पक्षियाचे कळावे बोलणे, मृग पक्षियाचे कळावे बोलणे, मृग पक्षियाचे कळावे बोलणे, सर्व काही येणे कार्यसिद्धी, सर्व काही येणे कार्यसिद्धी, सर्व काही येणे कार्यसिद्धी, सर्व काही येणे कार्यसिद्धी, मृग पक्षियाचे एवढीच अपेक्षा आहे. मृग पक्षियाचे कळावे बोलणे आणि सर्व काही येणे कार्यसिद्धी, इतुकीच आहे माझी ही वासना, आणि पुरून स्वस्थाना जावे तुम्ही. तथास्तु म्हणला, यमदूत गेला निघून. बरं का नाना, आता याची उत्सुकता वाढली. पठ्ठ्याला आशीर्वाद आहे, पक्ष्याची न हरणाची भाषा कळल. आता याच्यात हरण सापडतील आणि ते एकमेकासोबत बोलतील, आणि मग मला ते भाषा कळल. तोच आला पूर्वजन्माचा राजा सोमदत्ती, तहानलेला हरिण. पाणी प्यायच्या आधी जाळात अडकला. पाहिलं त्यानं, म्हणलं अडकलं एकटं अडकलं, पण हे एकटं बोलतंय का? पुन्हा दुसरं आलं म्हणजे यांच्या गोष्टी सुरू होईल ना, ते पठ्ठ्याला कळेल म्हणून थांबलं ते पारधी. मी तिथेच होतो म्हणून सांगतो, पारधा. थोरली हरणी आली, जी गरोदर आहे. तिनं पाहला पती संकटात. पतिदेव, अहो निदान पाणी प्यायच्या आधी जर बघून घ्यायला पाहिजे होतं काय आहे. तेवढ्यात दुसरी आली, जिची 2 पिलं घरी आहे. पतिदेव, तो म्हणला, तो पारधी झाडावरून उतरत नाही तोपर्यंत तुम्ही दोघेही निघून जा.
तुझे 2 पिलं आहे, हरिण सांगतं तू पारदी ऐक, तुझे 2 पिलं आहे, त्याचं संगोपन कर. आणि थोरलीला सांगितलं, तू गरोदर आहे, वंशाची वाढ कर, जा, मी मेलो तरी चालल. नाही नाही महाराज, कोण कोणाचा आहे, आमचा कुंकवाचा धणी जातोय, आम्ही नाही, आम्ही तुमच्या सोबतच. अरे तो उतरायच्या आधी जा, तो मी आणि ही दोघी आम्ही तुमच्या सोबतच. असं म्हणताना तो उतरला. हरणी विनवण्या करू लागल्या, भाषा त्याला कळत होती. पारदी दादा, तुला काही नियम माहितीये का रे बाबा? अरे पती तहानलेला आहे रे सकाळपासून. अरे फासावर जाण्यापूर्वी त्याची इच्छा विचारल्या जाते. राजा, माझ्या पतीला पाणी पिऊ देन मग मार बाबा. हो, पाणी पिऊ देन मार. दिवसभरी मेलो उपवासानं, जा निघून. शंकराची शपथ, हरणी म्हणतात. तिथं चकित झालं, बापरे, जनावर आणि महादेवाची शपथ घालतात. ठीक आहे, त्याला सोडलं. खरंच थांबला तो हरिण. जाईना, आम्ही शंकराची शपथ घातलेली आहे, तुला मारावंच लागेल आम्हाला. हरणी म्हणली, नाही, आम्हाला दोघीला सती जायचं आहे. कोण लेकर कोणाचे होतात, कुंकवाचा धणी आहे आमचा. धाकटी म्हणली, मी सती जाते. थोरली म्हणली, मी नाही. धाकटी म्हणली, मी. थोरली म्हणली, मी. का? मी मानानं मोठी आहे. पारधी तर चकित झाला, मी मानानं मोठी आहे, सती जायचा अधिकार माझा आहे. हो, मानानं मोठे आहे तुम्ही, पण गरोदर आहे, पोटातल्या लेकरासह सती नाही जाता येत. मी सती जाते, माझे लेकर घरी आहे, तुम्ही तुमच्या लेकराला जन्माला घाला, माझे लेकर सांभाळा, वंशाची वाढ करा. पारधी नुसता उभा राहिला. हो नाही, हो नाही करता करता दोघीचंही ठरलं सती जायचं. पण धाकटी जी होती, तिची लेकरं होती, तिनं पारध्याला एक विनंती केली. पारधी दादा, पतीसोबत आम्हाला सती जायचं आहे, पण एक विनंती आहे. सकाळपासून 3रा प्रहर झाला, लेकर भुकेनं व्याकुळ झाली असतील, त्यांना शेवटचं दूध पाजायची परवानगी दे पारधी दाद्या. नाही आल्या मग शंकराची शपथ आहे, आम्ही विश्वासघात करणार नाही. तिनं सगळे नियम सांगितले. पंक्ती भेदकीचे मरेतील पोरेन किंवा पती मरे बाळपणी, विश्वासघात करणारा जन्मोजन्मी कावळा. पारधी ऐकत होता. बर जा, या लेकराला पाजून लवकर, 10 मिनिट आहे, लवकर या. डोंगरे महाराज, ती आली, लेकर प्यायला लागली. एक एक घोट घेतला असेल, एक एक घोट त्या पिलाने घेतला, आणि पिलानं आईकडे पाहिलं तर आईच्या डोळ्याला धारा. अरे दुधाचा घोट टाकून दिला त्या लेकराईने, पाडसाने. आई, रडतेस का ग? शेवटचं दूध पाजायला आली बाळांनो. का? तुझा बाप संकटात आहे, तुझी थोरली आई सती जायला तयार झाली. मी पारध्याला विनंती करून शेवटचं दूध माझ्या लेकराला पाजायला जाऊ दे म्हणून त्याला परवानगी मागून आली. आता पोटभर दूध प्या बाळांनो, पुन्हा नाही. आई, बाबा गेले, आई गेली, मोठी आई गेली, मग आमचा सांभाळ कोण करल? तुमचा सांभाळ रामेश्वर भगवान करेल बाबा. नाही आई, नाही. बाबा ना आईन मोठी आई गेल्यावर आम्ही राहणार नाही आई. आम्ही तुमच्या सोबत. आता ती पुढं लेकर माग. तिथपर्यंत आल्यावर डोंगरे बाबा पारधीचकित झाला. बापरे, जनावर महादेवाची शपथ घाल्याप्रमाणे वागला. मला वाटलं हीच येणार नाही, लेकर घेऊन आली. इथपर्यंत ठीक आहे नाना, पण ते लेकर पुढे आली, त्याला भाषा कळते. आणि ते दोन्ही लेकर म्हणजे पाडस त्या पारध्याला विनंती करतात. पारधी दादा, आमच्या समोर माय बापाचा वध नाही बघवत आम्हाला. आधी आम्हाला मार बाबा, मग तुला काय करायचं ते कर. ती पिलं म्हणतात पारद्याला. का? ती त्यांची होती. शुद्ध बीजा पोटी
गोमटी फळे रसाळ गोमटी गोमट्या बीजाची फळे गोमटी पारधी दादा आम्ही आता आम्हाला आधी मार. आणि तुला वाटत असेल पारद्या माय बापाच्या समोर लेकराला मारता येत नाही तर पुराणातला पुरावा देतो तुला. ते पिलं पारद्याला. अतिथी लागी चिलिया ओपी देह अंतेनेची तुला हे परमधाम. इतिहास घडला पारद्या. आपल्या माय बापाचं सत्व रक्षण करण्यासाठी 5 वर्षाच्या चिलियानं आपल्या प्राणाची आहुती दिली. म्हणजे माय बापासाठी लेकराला मरता येतं. तू अजिबात संकोच करू नको, आम्हाला मार. हरिण म्हणला पहिला मी सापडलो, माझे कोवळे लेकर माझ्या समोर मारू नको, मला बघवणार नाही, पहिला मला मार. हरणी म्हणल्या पारद्या आम्हाला विधवा व्हायचं नाही, सौभाग्यवती मरायचं आहे, पहिलं दोघीला मार. पिलं म्हणली पहिला आम्हाला मार. हरिण म्हणला पहिला. याच्यात झालंय काय नाना, दगडाच्या हृदयाचा पारधी ढसा ढसा रडायला लागला. त्या 5 हरणाला नमस्कार करून पारधी म्हणला तुम्ही जनावर असून मला शहाणपण सांगता. धिक्कार असो माझ्या जिन्याचा. मी पारधी असलो तरी आजपासून उपासानं मरील, पण कोणाची हत्या करणार नाही. तुम्ही जा निघून, तुम्ही निघून जा. नामा म्हणे भिल्ल विसरला घाट, नामा म्हणे भिल्ल विसरला घाट, नामा म्हणे भिल्ल विसरला घाट, राहिला निवांत त्यांच्या, दगडाच्या हृदयाचा पारधी ढसा ढसा रडला नाना. 5 हरणाला नमस्कार करतो. जा, मी मारणार नाही तुम्हाला, उपासानं मरील पण मारणार नाही. नामा म्हणे भिल्ल विसरला घात, राहिला निवांत त्यांच्या बोले. आम्ही शंकराची शपथ घातली बाबा, तुला मारावंच लागेल. मी मारणार नाही. कळलं, इथं 5 मारल्यावर एवढा बोजा घरी कसा न्यायचा हा प्रश्न पडला असेल तुला. असं कर ना, तू पुढं पुढं चाल, आम्ही माग माग येतो. आणि 5 हरण तुझ्या झोपड्याजवळ आल्यावर मार बाबा, मग काही त्रास आहे. तो पुढे चालून पाया पडतो, हात जोडतो. येऊ नका माझ्या झोपड्यात, मी मारणार नाही. शंकराची शपथ घातली, मारावं लागेल. मी मारणार नाही. आम्ही महादेवाची शपथ घातली, मारावं लागेल. त्या झोपड्याच्या पुढे आलं नाना. इतक्यात 5 हरणाचं दिव्य पुरुषात रूपांतर झालं. दिव्य झाले देह 5चे ते वेळी, आणि विमान त्या काळी पाठवले. विमान आलं कृष्णा, आणि त्या विमानात हे 5 दिव्य पुरुष बसले. विमान निघालं, पारधी बघू लागला. 5 सीटचं होतं का हो? एखादं उभं राहून नाही. पारद्या आज महाशिवरात्र, तुला उपवास घडला. लाखाच्या वर बेलाची पानं तू महादेवाला वाहली. त्याच्यामुळे झालं काय, इथून मागचं तुझं सगळे पाप जळून भस्म झालं. आता पाप नाही, पण विमानात बसण्या इतकं पुण्य नाही. काय करावं लागेल, इथंच बैस झोपड्या पुढं. आजपासून पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत ओम नमः शिवायचं भजन कर. तुला पुढच्या वर्षी स्पेशल एकट्याला विमान येईल. ते 12 महिने बसलं नाना भजन करीत, आणि पुढच्या वर्षीच्या शिवरात्रीला
सासी नेला देवे केले कैसे कैसे. एका घारीचा उद्धार केला, एका चोराचा उद्धार केला. यानं हरण दिसले पाहिजे म्हणून पाला तोडून टाकला. तो बेलाचा असल्यानं महादेव प्रसन्न झाला आणि कैलासासी नेला. एवढा लवकर प्रसन्न होणारा आमचा भोळा महादेव. ठेव नेणे काय भक्तिभाव. ज्ञानेश्वर माऊली भजन नंतर बाराई बाबा पुढच्या सूचना देतील. पुन्हा आपण 2 वाजता कथेच्या संबंधाने भेटणारच आहोत. स्टेज कडे कोणी यायचं नाही. ज्ञानेश्वर शिवरात्रीच्या महापर्वावरती आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. आजच्या या महापर्वावर अत्यंत गोड रसाळ आणि अमृतमय वाणीतून आपण आताच परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय महाराजांचं कीर्तन आपण आता श्रवण केलं.